राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला असा भ्रम होता की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही यश संपादन केलं. खरं तर एक प्रकारचा नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये ते त्यावेळेस यशस्वी झाले होते. आत्तापर्यंतच्या झालेल्या निवडणुकीमध्ये नेरेटिव्ह सेट आम्ही करायचो, उत्तर ते द्यायचे. पण या मागच्या लोकसभेच्या नेरेटिव्ह त्यांनी सेट केलं, उत्तर आम्हाला द्यावं लागले आणि शेवटपर्यंत तो नेरेटिव्ह कायम राहिल्यामुळं आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. आणि त्यांनाही काही असं फार एकाएकाला फार मोठं यश मिळालं असं नाही, तुकड्यात तुकड्यात त्यांना मिळालं यश आणि सगळ्यांची म्हणून बेरीज केली तर त्यांना यश मिळालं असाचा अर्थ आहे. परंतु त्या निवडणुकीत आणि या निवडणुकीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीचा प्रमुख आहे. अमितभाई, देवेंद्रजी, आम्ही आणि आमची सारी टीम महाराष्ट्रभर फिरली. आम्ही नागपूरला गेलो, सभा घेतली. आम्ही मराठवाड्यात संभाजीनगरला आलो, सभा घेतली. मी तर मराठवाड्याचा संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केला. आम्ही उत्तर महाराष्ट्रात गेलो, नाशिकला सभा घेतली. आम्ही ठाण्याला सभा घेतली आणि मुंबईला सभा घेतली. आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला सभा घेतली आणि एक प्रकारचं वातावरण तयार झालं. आणि गेल्या 6 महिन्यात, वर्षभरात भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षांनी जे काही निर्णय घेतले, ते निर्णय जर बघितलं तर लाडकी बहीण योजना आम्ही 1,500 रुपये महिन्याला दिले, 7,500 रुपये खात्यावर जमा केले. त्यानंतर शेतकऱ्याचं मागचं बिल माफ करून पुढं 5 वर्ष आम्ही त्यांच्याकडून बिल मागणार नाही. 1 रुपयामध्ये पीक विमा दिला, सोलार पंप दिले. याचा मतदारावर एवढा मोठा परिणाम झाला की ही निवडणूकच मतदारांच्या हातात घेतली होती. भोकरदन विधानसभा मतदारसंघात तर उमेदवारही नसता तरी आम्ही जिंकू शकलो असतो. आणि मला भोकरदनमध्ये वेळ किती मिळाला, शेवटचे 2-3 दिवस मिळाले. मी महाराष्ट्राचा दौरा केला आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये मतदारांनी निवडणूक हातात घेतल्यामुळे एक सकारात्मक वातावरण निर्माण झालं. आणि आपल्या लक्षात येईल की 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्र पक्ष म्हणून 180 ते 85 जागा आम्ही जिंकू असा मला स्वतःला विश्वास आहे. राज्यामध्ये तुम्ही दौरा केलाय, काय नागरिकांचा प्रतिसाद कसा होता? एकीकडे तुमच्या कन्या उभा आहेत तर दुसरीकडे पुत्र उभा आहेत. म्हणजे जास्त वेळ तुम्हाला भोकरदन असेल किंवा कन्नड असेल मिळालं नाही, हे साहजिक आहे. पण राज्यामध्ये कसा प्रतिसाद तुम्हाला मिळत होता? हे बघा, कन्नडला आमची मुलगी आमच्याच ND मध्ये उभी आहे. त्यांना तिकीट मिळालं, त्यांचं एक नेटवर्क आहे, सर्वेमध्ये नाव होतं म्हणून शिंदे साहेबांनी त्यांना तिकीट दिलं. पण आमच्या कुटुंबातला एकही माणूस, एकही दिवस, एकही तास कन्नडमध्ये गेला नाही. जायची गरजही नव्हती. फक्त मुख्यमंत्री आले त्या दिवशी एक राज्याच्या निवडणुकीचा प्रमुख आणि NDAच्या घटक दलाचा एक सदस्य म्हणून मी त्या दिवशी हजर होतो. मी कोण्याही गावात कन्नडच्या गेलो नाही, मतदारसंघात कुठं फिरवली नाही. आमच्या कुटुंबातलंच कोणी गेलं. का नाही गेलं तर त्यांचं एवढं नेटवर्क मजबूत आहे, कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे आणि NDAची कन्नडमध्ये ताकद आहे. आम्हाला जायची गरजच नव्हती. त्यामुळे तिथं तर गेलोच नाही. पण भोकरदनमध्ये सुद्धा मला शेवटचे 2-3 दिवस मिळाले आणि या 2-3 दिवसामध्ये मी यायला पाहिजे निवडणुकीमध्ये, लोकांना अशी अपेक्षा होती म्हणून मी गेलो. नाही तर इथं उमेदवारही नाही फिरला तरी आमची फळी मजबूत आहे. 35-40 वर्ष हा मतदारसंघ आम्ही सांभाळतो आणि त्यामुळं इथली चिंताच नाही आहे. पण एकूणच आम्हाला महाराष्ट्राची चिंता नाही. आता 180 ते 85 जागा आम्ही जिंकू. दादा, भाजपचे राष्ट्रीय सचिव असलेले विनोद तावडे यांच्याजवळ काल पैसे सापडल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. विरोधक असं दावा करत आहे की 5 कोटी रक्कम त्यांच्याकडे पाहायला मिळालेली आहे. कसं बघता तुम्ही याकडे भाजप नेता म्हणून? हे बघा, हे महाराष्ट्र आहे, एक सुसंस्कृत अशा प्रकारचं प्रगतशील राज्य आहे. देशाचं लक्ष आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीकडं. आणि देशात ज्या काही निवडणुका होतात त्यापेक्षा एक वेगळी निवडणूक महाराष्ट्रात झाली. कुठल्याही प्रकारचं गालबोट महाराष्ट्राच्या निवडणुकीत लागलं नाही. एक नागपूरची घटना, अनिल देशमुखांवर हल्ला झाला. ते माझे मित्र आहेत, आम्ही शेजारीच राहतो मुंबईला. हल्ला झाल्याच्या 10 मिनिटांना प्रतिक्रिया काय, भाजपने हल्ला केला. 10 मिनिटात. म्हणजे फक्त या राज्यात जे काही घडण ते विरोधी पक्ष भाजपनं केलं असं म्हणताय. भाजपनंच केलं. आता विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, ते पैसे घेऊन फिरतात का? पण काहीतरी चॅनलवर आणायचं आणि मतदाराचं लक्ष विचलित करायचे, हे दोन्ही प्रकार आहेत. अर्थात ना विनोद तावडेंनी पैसे वाटले, ना भाजपवाल्यांनी हल्ला केला. हल्ल्याच्या मागचं कारण काय आहे, पोलीस तपास करतील, निवडणूक आयोग काय ते ॲक्शन घेईल. पण भाजपवर आरोप करणं हा विरोधकाचा धंदा आहे. भाजप अशा प्रकारला थारा देत नाही, हिंसाचाराला तर मुळीच थारा देत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या ज्या निवडणुकाचं वारं आहे हे भाजपच्या बाजूनं आहे. म्हणून अशा प्रकारचे घटना घडून आणून
भाजपच्या नावानं खपण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न आहे. बरं. महायुतीचं सरकार आल्यावर राज्य सरकारचा पहिला संकल्प काय असेल तुमच्या मते? हे बघा, पहिला मुद्दा आहे ही राज्य हे प्रगतशील राज्य आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम अशा प्रकारचं हे राज्य आहे. या राज्यामध्ये परकीय गुंतवणूक आणणं, उद्योगाचं जाळं पसरवणं, रोजगार निर्मिती करणं आणि शेतकऱ्याला अधिकाधिक कशा प्रकारची गुंतवणूक करून सवलत देता येतील आणि शेतीचं क्षेत्र कसं वर आणता येईल, तरुणांना रोजगार कसा उपलब्ध करून देईल, औद्योगिक क्रांती कशी घडेल, अशा प्रकारचे अनेक संकल्प. एक गोष्ट नसती राज्य पुढे आणायला. प्रत्येक क्षेत्रात आहे बघा, आमचा जो जाहीरनामा प्रसिद्ध झाला ना, आम्ही वयसुद्धा लक्षात घेतलं की सिनियर सिटीजन, आपण म्हणतो 60 नंतर सिनियर सिटीजन, आम्ही 85 नंतरचे किती सिनियर सिटीजन यालाही काउंट केलं आणि